आणखी एका भोंदूच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। संगमनेर तालुक्यातील भोंदू राजेंद्र गडगे गजाआडे मंत्रोच्चारानं दुर्धर आजार बरा करण्याचा दावा केला जायचा। दत्तधाम सरकार नावानं हा दरबार चालवत होता। अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं गुन्हा दाखल केलाय। अन्निसच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांची फिर्याद होती। जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। रात्री गुन्हा दाखल होताच भोंदू गडगेला संगमनेर पोलिसांनी ताब्यात घेतले। भोंदू राजेंद्र गडगेसह त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, सूरज शिंदे, मधुकर शिंदे, डॉक्टर मोहनपुरी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर संगमनेरमधून हा सगळा प्रकार सध्या समोर आलेला आहे। आणखी एका भोंदूच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहे। संगमनेर तालुक्यातील भोंदू राजेंद्र गडगे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मंत्रोच्चारानं दुर्धर आजार बरा करण्याचा दावा हा भोंदू गडगे करायचा। दत्तधाम सरकार नावानं हा दरबार चालवला जात होता। अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल केला, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। हा जो भोंदू आहे गडगे बाबा दत्तधाम आश्रमच्या नावावर जी तिथे बसून भोंदूगिरी करतो, मी कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे करतो आणि अपत्य नसणाऱ्यांना अपत्य देतो वगैरे असे जे काही खूप दावे त्याने केले आणि त्या दाव्यांच्या आधारे त्याने लोकांची अगदी लाखो रुपयाची लूट केलेली आहे। म्हणजे नंबर लावायला त्याचे 11,000, 21,000, 51,000 आणि व्हीआयपी ला 1,01,000 असे त्याचे दर हल्ली झालेले होते आणि त्याच्या पुढे लूट तो करत होताच। आध्यात्मिक शक्ती, दैवी शक्ती असं म्हणून मी आजार बरे करतो असं सांगत होता आणि विरुद्ध बाजूला तो काही झाडपाल्याचे औषधं पण देत होता की जे औषधांमुळे अनेक पेशंटला आजही ते त्रास झालेला आहे। तर मंत्रोच्चारानं दुर्धर आजार बरा करण्याचा दावा या भोंदू बाबाकडून केला जात होता। दत्तधाम सरकार नावानं हा दरबार चालवला जायचा। अन्निसच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून ही तातडीनं कारवाई करण्यात आली। तर गुन्हा दाखल झाल्याच्या 24 तासाच्या आत या भोंदू गडगेला अटक करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून। जयेश, या भोंदू गडगेचा पर्दाफाश नेमका कशा पद्धतीने करण्यात आला? नक्की संगीता, आपण जर बघितलं गेलं तर राज्यामध्ये अनेक भोंदू बाबाचे जे प्रकरण समोर येत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून कॅन्सर सारखे दुर्गम जे आजार आहेत ते केवळ मंत्रोच्चाराने बरे होतात, बरे केले जातात, क्षणांमध्ये ते संपवले जातात असे काही व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून, सोशल माध्यमांच्या माध्यमातून समोर आले आणि त्यानंतर जे आहेत या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटला। ज्यात संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील राजेंद्र गडगे आहे, हा जो दत्तधाम आश्रम नावाच्या मंदिरातून त्या ठिकाणाहून जे आहे त्याचं भोंदूगिरीचं जे काम सुरू होतं ते समोर आलं आणि या संपूर्ण प्रकरणाला जे आहे ती वाचा फुटली आणि याच्यानंतर जे आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्या राज्याच्या पदाधिकारी आहेत गावंदे, त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला। आणि जयेश, त्यामुळे एकंदरीतच आता या भोंदू बाबावर कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।